नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. अशक्य ही शक्य करतील स्वामी. तर 29 जून 2026 रोजी येत आहे वटपौर्णिमा. पौर्णिमा तिथी ही माता लक्ष्मीला समर्पित तिथी आहे आणि या दिवशी जर आपण काही उपाय सेवा जर केले तर माता लक्ष्मीची कृपा आपल्यावर, आपल्या कुटुंबावर होते आणि आपल्यावरची सर्व संकट, विघ्न, अडचणी, बाधा दूर होण्यास मदत होते. त्याचबरोबर मुलांच्या विवाहामध्ये जर अडथळे निर्माण होत असतील तर ते देखील दूर होण्यास मदत होते. आणि म्हणूनच आपल्याला एक अगदी साधा सोपा परंतु अत्यंत प्रभावी उपाय या दिवशी करायचा आहे. म्हणजेच वटपौर्णिमेला एक मुठभर तांदूळ एका ठिकाणी अर्पण करायचे आहेत, एक सेवा करायची आहे. आता ही कोणती सेवा आहे याविषयीची अगदी थोडक्यात पण महत्त्वाची माहिती व्हिडिओमध्ये मी पुढे तुम्हाला सांगणारच आहे. पण त्यापूर्वी चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आपले असेच येणारे नवनवीन माहितीमय आणि भक्तिमय व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. तसेच व्हिडिओ पाहताना व्हिडिओला लाईक करायला देखील विसरू नका. तसेच कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ आणि हा व्हिडिओ तुम्ही कोणत्या ठिकाणाहून पाहत आहात हे देखील लिहायला अजिबात विसरू नका. प्रत्येक विशिष्ट तिथी कोणत्या ना कोणत्या देवी देवतेला समर्पित असते. त्याचप्रमाणे पौर्णिमा तिथी ही माता लक्ष्मीला समर्पित तिथी आहे आणि म्हणूनच आपल्याला वटपौर्णिमेला हा उपाय करायचा आहे. आता उपाय आपल्याला करायचा आहे तांदूळाचा. आता तांदूळाचे सर्वप्रथम आपण अगदी थोडक्यात महत्त्व जाणून घेऊया. तर तांदूळ म्हणजेच अक्षता आणि अक्षय जे कधीही संपत नाही आणि म्हणूनच कोणतेही शुभ कार्य असेल तर त्यामध्ये सर्वप्रथम मान हा तांदळाला असतो. तसेच ज्योतिषशास्त्रानुसार तांदूळ हा शुक्र ग्रहाचा कारक आहे आणि शुक्र म्हणजेच पैसा, सुख, समृद्धी, ऐश्वर्य, सौंदर्य आणि विवाह. मुलांचा विवाह जमत नसेल, शुक्र जर कमजोर असेल आणि तांदळाचा जर उपाय केला तर शुक्र ग्रह मजबूत होतो आणि आपोआप मुलांसाठी स्थळ चालून येतात. तसेच अन्न हे पूर्ण ब्रह्म आणि तांदूळ हे अन्नाचं प्रतीक. तर ज्या घरामध्ये तांदूळ असतो तर तिथं माता अन्नपूर्णा वास करते आणि अन्नपूर्णा म्हणजेच माता पार्वती लक्ष्मीचं रूप. आणि वटपौर्णिमेला जर तांदळाचा जर उपाय केला तर घरातून दारिद्र्य कायमचं निघून जातं आणि त्या कुटुंबावर माता लक्ष्मीची अखंड कृपा राहते आणि त्या घराची भरभराट होते. त्याचबरोबर तांदळाच्या एका दाण्यामध्ये 33 कोटी देवांचा वास असतो असं म्हणतात आणि म्हणूनच देवाच्या पूजेमध्ये, लग्नामध्ये किंवा कोणत्याही शुभ कार्यामध्ये, संकल्पामध्ये अक्षता या असतातच. तर आपण जो उपाय पाहणार आहोत तर तो उपाय कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीनं केला तरी देखील चालेल, कारण हा उपाय आपल्या कुटुंबाच्या सुख समृद्धीसाठी, भरभराटीसाठी आणि आपल्यावरील सर्व संकट, विघ्न दूर करण्यासाठी आहे. तर शक्यतो हा उपाय तुम्हाला सकाळी 12 वाजण्याच्या अगोदरच करायचा आहे. तर पौर्णिमा तिथी ही माता लक्ष्मीला समर्पित तिथी आहे आणि माता लक्ष्मीला स्वच्छता ही अत्यंत प्रिय आहे. ज्या ठिकाणी स्वच्छता, साफसफाई असते तर त्या ठिकाणी माता लक्ष्मीचं नेहमी वास्तव्य असतं आणि त्यामुळे सकाळी लवकर उठून आपल्या घराची साफसफाई करायची आहे. त्याचबरोबर उंबरट्यावरती हळदीनं लेपन करायचं आहे, हळदी कुंकवानं दरवाज्यावरती स्वस्तिक काढायचं आहे, मुख्य दरवाजाला आंब्याच्या पानाचं तोरण लावायचं आहे. या प्रत्येक पानावरती हळदी कुंकवानं स्वस्तिक काढायचं आहे, अक्षता चिकटवायच्या आहेत. त्यानंतर एका भांड्यामध्ये पाणी घ्यायचं आहे, त्यामध्ये थोडीशी हळद, खडे मीठ टाकायचं आहे आणि हे पाणी संपूर्ण घरामध्ये शिंपडायचं आहे, जेणेकरून घरामध्ये जी नकारात्मकता पसरलेली आहे तर ती दूर होण्यास यामुळे मदत होणार आहे. त्यानंतर देवघरासमोर एक अखंड दिवा या दिवशी प्रज्वलित ठेवायचा आहे. हा दिवा विझणार नाही याची विशेष काळजी घ्यायची आहे. कोणतीही सेवा, कोणताही उपाय करताना अग्निदेवतेला साक्षी मानूनच करावा. आपण नेहमी पाहतो की कोणतंही शुभ कार्य असेल तर तिथं सर्वप्रथम दीप प्रज्वलन केलं जातं आणि मगच त्या शुभ कार्याला सुरुवात केली जाते किंवा कोणत्याही कार्याला सुरुवात केली जाते. आणि म्हणूनच आपल्याला देखील दीप प्रज्वलन करून म्हणजेच अग्निदेवतेला साक्षी मानून या उपायाला सुरुवात करायची आहे. दिवा प्रज्वलित करताना त्याखाली आसन करायचं आहे, म्हणजेच एका प्लेटमध्ये अखंड अक्षता ठेवायच्या आहेत. या प्लेटमध्ये सर्वप्रथम तर तुम्हाला हळदी कुंकवानं स्वस्तिक काढायचं आहे, त्यावरती अक्षता ठेवायच्या आहेत आणि त्यानंतर त्यावरती दिवा ठेवायचा आहे. दिव्यामध्ये देशी गाईचं तूप, चिमूटभर हळद, थोडीशी पिवळी मोहरी, त्याचबरोबर 2 अखंड लवंगा, मोजून 11 अखंड अक्षता या दिव्यामध्ये तुम्हाला टाकायच्या आहेत. या दिव्याची सर्वप्रथम तुम्हाला पूजा करून घ्यायची आहे. दिव्याला हळदी कुंकू लावायचं आहे, फुलं व्हायची आहेत. त्यानंतर आपल्याला या उपायाला सुरुवात करायची आहे. आता उपाय आपल्याला करायचा आहे अखंड तांदळाचा. एकही तांदूळ तुटलेला नसावा आणि 1 वाटीभर आपल्याला हे तांदूळ लागणार आहेत. तांदूळ हे अखंड असावेत, कुठेही तुटलेला तांदूळ घ्यायचा नाही. त्याचबरोबर या तांदळासोबतच आपल्याला लागणार आहे 1 लाल रंगाचा कपडा किंवा पिवळ्या रंगाचं वस्त्र असावं, नवीनच वस्त्र असावं, 2 अखंड लवंगा, 2 हिरव्या वेलच्या, 1 रुपयाचं नाणं, त्याचबरोबर 1 सुपारी आणि विड्याची पानं लागणार आहेत.
त्यानंतर देवघरासमोर या वस्तू घेऊन बसायचं आहे। सर्वप्रथम तर तुम्हाला देवपूजा करून घ्यायची आहे आणि त्यानंतरच या उपायाला सुरुवात करायची आहे। सर्वप्रथम देवपूजा करून घ्यायची आहे आणि त्यानंतरच मग तुम्हाला या उपायाला सुरुवात करायची आहे। तर हा उपाय आपण देवघरासमोरच बसून करायचा आहे आणि बसताना आसन घ्यायचं आहे। तर जी मूर्ती आहे माता लक्ष्मीची किंवा प्रतिमा आहे तर तुम्हाला एका ताटामध्ये ही देवघरासमोरच ठेवायची आहे किंवा देवघरात जरी ठेवली तरी देखील चालेल। आणि आपण जे तांदूळ घेतलेले आहेत अखंड अक्षदा तर त्यातील मुठभर तांदूळ तुम्हाला घ्यायचे आहेत। जपमाळ घ्यायचे आहे किंवा शेंगदाणे किंवा इतर जे मोठं कडधान्य असेल, चवळी असेल किंवा कोणतंही, तर ते 108 मोजून घ्यायचं आहे आणि 108 वेळा हे जे तांदूळ आहेत तर तुम्हाला या माता लक्ष्मीच्या मूर्तीवर किंवा प्रतिमेवरती तुम्हाला अर्पण करायचं आहे। आणि अर्पण करताना ओम श्री महालक्ष्मी नमो नमः या मंत्राचा 108 वेळा तुम्हाला जप करायचा आहे। पुन्हा एकदा मी मंत्र सांगते, ओम श्री महालक्ष्मी नमो नमः या मंत्राचा 108 वेळा तुम्ही जपमाळेवर करू शकता, रुद्राक्ष माळेने किंवा कडधान्याने तुम्ही हा जप करू शकता, जेणेकरून तुम्हाला बोलणं हा सोपा जाईल। त्यानंतर 108 वेळा तुम्हाला हे तांदूळ या माता लक्ष्मीच्या मूर्तीवर किंवा प्रतिमेवर अर्पण करायचे आहेत। त्यानंतर जे विड्याचं पान घेतलेलं आहे तर त्या विड्याच्या पानावरती तुम्हाला हळदी कुंकवानं स्वस्तिक काढायचं आहे। त्यानंतर त्यावरती तुम्हाला 1 रुपयाचं नाणं, जी सुपारी घेतलेली आहे तर त्या सुपारीवरती देखील तुम्हाला स्वस्तिक काढायचं आहे किंवा कुंकवानी सुपारी लाल करून घेतली तरी देखील चालेल। त्यानंतर ज्या 2 अखंड लवंगा घेतलेल्या आहेत तर त्याचा जो पुढचा भाग आहे, फुलाचा भाग, तर तो देखील तुम्हाला कुंकवानं लाल करायचा आहे। आणि या लवंगा या पानाच्या विड्यावरती ठेवायच्या आहेत। ज्या काही वस्तू सांगितलेल्या आहेत तर त्या या पानाच्या विड्यावरती ठेवायच्या आहेत। आणि तुम्हाला या ज्या आपण अखंड अक्षदा अर्पण केलेल्या आहेत माता लक्ष्मीला तर त्याची आणि आपण या पानाच्या विड्यावर ठेवलेल्या वस्तूंची पुन्हा एकदा धूपदीप दाखवून, हळदी कुंकू वाहून, फुलं वाहून पूजा करायची आहे। आणि पुन्हा एकदा तुम्हाला माता लक्ष्मीला आपल्या कुटुंबावर जी काही अडचणी, विघ्न, संकट, बाधा आहेत, मुलांच्या विवाहामध्ये जे अडथळे येत असतील किंवा शिक्षणामध्ये येत असतील, नोकरीमध्ये, व्यवसायामध्ये जे काही तुमच्या मनामध्ये आहे तर ते तुम्हाला या ठिकाणी बोलून दाखवायचं आहे। त्यानंतर वाटीमध्ये उरलेल्या ज्या अक्षदा आहेत तर त्यातील 21 अक्षदा मोजून घ्यायच्या आहेत आणि तुळशी मातेला तुम्हाला या अक्षदा अर्पण करायच्या आहेत। तिथं देखील तुम्हाला तुळशीची पूजा करायची आहे। तुमच्या मनातील इच्छा मनोकामना पूर्ण करण्यासाठी प्रार्थना करायची आहे। तुळशीला 11 प्रदक्षिणा घालायच्या आहेत। ओम नमो भगवते वासुदेवाय नमः आणि तुळशी मातेच्या मंत्राचा जप करायचा आहे। त्यानंतर जवळपास ज्या ठिकाणी माता लक्ष्मीचं मंदिर असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला 1 मुठभर तांदूळ घेऊन जायचं आहे। जाताना तुम्हाला लाल रंगाचा एक कपडा घ्यायचा आहे, वस्त्र घ्यायचं आहे, त्यामध्ये हे जे तांदूळ आहेत मुठभर ते तुम्हाला बांधायचे आहेत। त्यानंतर हे तांदूळ घेऊन जायचं आहे, पूजेचं सर्व साहित्य घेऊन जायचं आहे आणि माता लक्ष्मीच्या चरणावरती तुम्हाला हे तांदळाची जी पोटली आहे तर ती अर्पण करायची आहे। आणि तुमच्या मुलांच्या विवाहासंबंधित असेल, शिक्षणासंबंधित असेल, घरासंबंधित असेल, जी काही अडचण असेल तर ती तुम्हाला या तांदळावरती त्या ठिकाणी सांगायची आहे। तिथं देखील तुम्हाला ओम श्री महालक्ष्मी नमो नमः या मंत्राचा जप करायचा आहे। जरी माता लक्ष्मीचं मंदिर नसेल तरी देखील कोणत्याही देवीचं मंदिर असेल तर तिथं तुम्हाला हे मुठभर तांदूळ माता लक्ष्मीच्या चरणावरती अर्पण करायचे आहेत। इच्छा मनोकामना पूर्ण करण्यासाठी प्रार्थना करायची आहे। त्यानंतर असेच 1 मुठभर तांदूळ तुम्हाला घ्यायचे आहेत आणि ज्या ठिकाणी वडाचं झाड आहे तर त्या ठिकाणी जायचं आहे। तिथं गेल्यानंतर सर्वप्रथम तर त्या ठिकाणी मोहरीच्या तेलाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे। तिथं तुम्हाला वडाच्या झाडाची पूजा करायची आहे। त्यानंतर पिवळ्या रंगाचा कपडा घ्यायचा आहे, वस्त्र नवीनच असावं, त्यामध्ये मुठभर तांदूळ ठेवून ही पोटली तुम्हाला या वडाच्या झाडाच्या मुळाशी अर्पण करायची आहे। वडाला प्रदक्षिणा घालायच्या आहेत। त्यानंतर तुमच्या इच्छा मनोकामना पूर्ण करण्यासाठी त्या ठिकाणी देखील प्रार्थना करायची आहे। आणि वाटीमध्ये जर उरलेले तांदूळ असतील तर ते देखील तुम्हाला देवघरासमोरच ठेवून द्यायचे आहेत। तिन्ही सांजेच्या वेळेला आपण जे तांदूळ माता लक्ष्मीला अर्पण केलेले आहेत, म्हणजे ज्याचा आपण अभिषेक केलेला आहे आणि जे पानाच्या विड्यावर वस्तू ठेवलेल्या आहेत तर त्यांची तुम्हाला पूजा करायची आहे। आता मी तुम्हाला पानाच्या विड्यावर ज्या काही वस्तू ठेवायला सांगितलेल्या आहेत तर त्या जर तुम्हाला 2 ठिकाणी ठेवायच्या असतील तर तुम्ही त्या 2-2 घेऊ शकता, म्हणजे 2 रुपयाची नाणी घेऊ शकता, 2 सुपाऱ्या, 2 लवंगा, अशा प्रकारे तुम्ही या वस्तू घेऊ शकता। त्यानंतर पुन्हा तिन्ही सांजेच्या वेळेला यांची तुम्हाला धूपदीप दाखवून पूजा करायची आहे। पुन्हा एकदा माता लक्ष्मीचं नामस्मरण करायचं आहे। दुसऱ्या दिवशी देवपूजा करताना तुम्हाला हे जे माता लक्ष्मीला अर्पण केलेले तांदूळ आहेत, 1 मुठभर असतील तर ते तांदूळ घ्यायचे आहेत। त्या तांदळामध्येच तुम्हाला ही 1 रुपयाचं नाणं, सुपारी, अखंड लवंगा, ज्या काही वस्तू घेतलेल्या आहेत तर त्या ठेवायच्या आहेत। विड्याचं पान ठेवायचं नाही, कारण विड्याचं पान सुकून जातं। त्यानंतर लाल रंगाचं नवीन वस्त्र घ्यायचं आहे, त्यामध्ये या वस्तू तुम्हाला बांधायच्या आहेत। या ज्या अखंड अक्षदा आपण 108 अर्पण केलेल्या आहेत तर त्यातील थोडेसे तांदूळ तुमच्या तांदळाच्या डब्यामध्ये टाकायचे आहेत।
त्यानंतर ही जी पोटली तयार केलेली आहे तर आपल्या घराचा जो मुख्य प्रवेशद्वार आहे तर त्याच्या वरच्या बाजूला आतल्या साईडला घराच्या आतल्या बाजूला आपल्याला ही पोटली बांधायची आहे, ज्यामुळे आपल्या घरामध्ये जी काही संकट, विघ्न, अडचणी, बाधा ज्या येत असतात तर त्या कोणत्याही अडचणी येणार नाहीत. कारण सुपारी हे विघ्नहर्त्याचं स्वरूप आहे आणि 1 रुपयाचं नाणं, लवंगा आणि अक्षदा आहे तर त्या माता लक्ष्मीचं स्वरूप आहे आणि त्यांच्या आशीर्वादाने तुमच्या घरामध्ये कोणतेही विघ्न, संकट, अडचण, बाधा येणार नाही. तर अशाच प्रकारची एक पोटली तयार करून तुम्ही तुमच्या तिजोरीमध्ये ठेवू शकता. तुमचा जर व्यवसाय असेल तर त्या व्यवसायाच्या ठिकाणी ठेवू शकता. तुम्ही तुमच्या स्वयंपाकघरामध्ये ठेवायचं आहे, जेणेकरून अन्नपूर्णेच्या कृपेने तुमच्या घरामध्ये कधीही धनधान्याची कमतरता भासणार नाही. आणि अशा प्रकारे मी तुम्हाला ज्या ज्या ठिकाणी या दिवशी तांदूळ ठेवण्यासाठी सांगितलेले आहे तर त्या ठिकाणी ठेवायचे आहेत. मी अगोदर सांगितलं त्याप्रमाणे तुम्हाला जर 2 ठिकाणी ही जी पोटली आहे तर ती ठेवायची असेल, म्हणजेच तुमच्या व्यवसायाच्या ठिकाणी ठेवायची असेल आणि तुमच्या घरामध्ये तिजोरीमध्ये ठेवायची असेल तर तुम्हाला 1 रुपयाचं नाणं मी अगोदर सांगितलं त्याप्रमाणे डबल घ्यायचं आहे, सुपारी डबल घ्यायची आहे, लवंगा डबल घ्यायचे आहे, सर्व वस्तू डबल घ्यायच्या आहेत. आणि ज्या पद्धतीनं मी उपाय सांगितलेला आहे तर त्या पद्धतीनं करायचं आहे. त्याचबरोबर माता लक्ष्मीच्या मंदिरामध्ये जाऊन त्या ठिकाणी एक पोटली अर्पण करायची आहे आणि वडाच्या झाडाखाली एक पोटली अर्पण करायची आहे. अगदी साधा सोपा उपाय आहे. उपाय करताना आपल्या कुलदेवतेचं, भगवान श्री हरी विष्णू, माता लक्ष्मी, श्री स्वामी समर्थ महाराजांचं नामस्मरण करायला विसरायचं नाही. ओम श्री महालक्ष्मी नमो नमः या मंत्राचा जप करायचा आहे. शक्यतो या दिवशी व्रत, उपवास करायचा आहे. तसेच मुलांचा विवाह जमत नसेल, काही कारणाने मुलांच्या विवाहामध्ये जर विलंब होत असेल तर आपण या ज्या अक्षदा घेतलेल्या आहेत, जे पोटली तयार केलेली आहे, ज्या माता लक्ष्मीला आपण अक्षदा अर्पण केलेल्या आहे तर त्यातील तुम्हाला 108 अक्षदा मोजून घ्यायच्या आहेत. मोजूनच 108 अक्षदा घ्यायच्या आहेत आणि त्या हळदीनं पिवळ्या करून घ्यायच्या आहेत. आणि एक पिवळ्या रंगाचा कागद घेऊ शकता किंवा कोणत्याही रंगाचा कागद घ्या किंवा पिवळ्या रंगाचा कपडा घेतला तरी देखील चालेल. आणि त्यामध्ये तुम्हाला या 108 अक्षदा ठेवायच्या आहेत. एक हळकुंड ठेवायचा आहे आणि एक छोटीशी पोटली तयार करायची आहे आणि ज्या ठिकाणी तुमची मुलं झोपतात तर त्यांच्या उशीखाली ही पोटली ठेवायची आहे. किंवा तुम्ही तुमच्या मुलांचा वावर ज्या ठिकाणी जास्त असतो तर त्या ठिकाणी ठेवू शकता किंवा ही पोटली तयार करून तुम्ही देवघरामध्ये जर ठेवली आणि ज्या वेळेला मुलांसाठी स्थळ पाहायला जातात तर त्यावेळेला सोबत ठेवली तर देखील मुलांच्या विवाहामध्ये येणारे सर्व अडथळे दूर होणार आहेत. मुलांचा लक्ष्मी नारायणासारखा जोडा जमणार आहे आणि आपल्या कुटुंबावर जे काही अडचणी, विघ्न, संकट, बाधा आहे तर ती देखील माता लक्ष्मीच्या कृपेने दूर होणार आहेत. घराची भरभराट होणार आहे, घरामध्ये सुख समृद्धी येणार आहे आणि त्यासाठीच आपल्याला पौर्णिमेला हा उपाय करायचा आहे. तुम्हाला जर वटपौर्णिमेला शक्य झाला नाही तर दर महिन्याला पौर्णिमा तिथी येत असते. तुम्ही कोणत्याही पौर्णिमा तिथीला हा उपाय करू शकता. तर तुम्हाला माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.